उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही कधीही घराच्या बाहेर पडला तर एखादे लहान मूल आपल्याबरोबर असेल तर ते हमखास आईस्क्रीम मागतं किंवा कोणतं ना कोणतं तरी कोल्ड्रिंक्स मागतं. त्यापेक्षा घरी अशी हेल्दी आणि अगदी झटपट सोप्यात सोपी होणारी अशी कँडी करून ठेवायची. घरी कँडी करून ठेवायची, मस्तपैकी 3-4 तास आपण फिरून यायचं आणि घरी आल्या आल्या मुलांनाही कँडी द्यायची. आहे की नाही गंमत? नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण ऑरेंज कँडी करण्यासाठी अशी मस्तपैकी गोड संत्री घेतलेली आहेत. ही सगळी संत्री आपण सोलून घ्यायची आहेत आणि त्याचा ज्यूस काढायचा आहे. ही संत्री अशी सोललेली मी आता थोडा ज्यूस तुम्हाला ज्यांच्या मिक्सरला ज्युसरची अटॅचमेंट नसेल किंवा ज्यांच्याकडं ज्युसर नसेल त्यांनी कसा ज्यूस काढायचा हे पहिल्यांदा दाखवणार आहे आणि बाकीचा ज्यूस मात्र मी ज्युसरमधून काढणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथं अशी एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्याखालती एक बाऊल ठेवलेला आहे आणि त्या चाळणीवरती आपण हे स्मॅशर आहे. तुमच्याकडं स्मॅशर नसेल एखादी वाटी किंवा ग्लास पाण्याचं भांडं घेतलं तरी चालेल. त्या स्मॅशरने रगडून ज्यूस काढायचा. अशामुळं संत्र्याचा चोथा आणि बी ह्या चाळणीवरती राहतं आणि ज्यूस तेवढा खालती बाऊलमध्ये पडतो. ह्या संत्र्याचा ज्यूस अशा प्रकारे काढून घेतला तरी चालेल किंवा काही जणांकडं मोसंबी किंवा संत्र्याचा ज्यूस काढण्यासाठी विशिष्ट प्रकारचं भांडं असतं, त्यातून हा ज्यूस काढला तरी चालेल. नाहीतर बहुतेक सगळ्या मिक्सरच्या भांड्यांना आजकाल ज्युसर अटॅचमेंट मिळते, त्यातून संत्र्याचा ज्यूस काढला तरीसुद्धा चालू शकेल. इथं मी 2 ते 3 संत्र्यांचा ज्यूस असा तुम्हाला काढून दाखवणार आहे आणि बाकी सगळ्या संत्र्यांचा ज्यूस ज्युसरमधून काढणार आहे. साध्या मिक्सरच्या भांड्यातून तुम्हाला जर ह्या संत्र्यांचा ज्यूस काढायचा असेल तर संत्र्यांमधील बी बाजूला काढा आणि मग मिक्सरच्या भांड्यामधून हा ज्यूस काढू शकता. संत्र्यांमधील बी जर आपण बाजूला काढली नाही तर हा सगळा ज्यूस कडवट होतो. एक महत्त्वाची टीप म्हणजे ऑरेंज कँडी करण्यासाठी शक्यतो अगदी मस्त ऑरेंज रंगाचीच संत्री निवडा, म्हणजे ह्या ऑरेंज कँडीचा रंग अगदी मस्त येईल. तुम्ही जर अजून एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. ज्युसरमधून काढून घेतलेला ज्यूसही चाळणीमधून जो ज्यूस काढून घेतलेला होता त्यामध्ये मिक्स केला. आता हे मी केशर पाणी केलेलं आहे. 4 चमचे केशर सिरपमध्ये 2 कप पाणी घालून हे पाणी आपण केलेल्या संत्र्याच्या ज्यूसमध्ये मिक्स केलेलं आहे. त्यामुळं ऑरेंज कलर येण्यासाठी वेगळा फूड कलर घालावा लागत नाही, ओरिजिनल फूड कलर आपल्याला मिळतो. आता ह्यामध्ये मी पिठी साखर वापरत आहे. मी 2 चमचे पिठी साखर ह्यामध्ये घातलेली आहे. खरं म्हणजे ज्यांना ओरिजिनल नुसत्या संत्र्याची कँडी आवडत असेल त्यांनी नाही पिठी साखर घातली तरी चालेल, पण लहान मुलांना थोडीशी गोडसर ही संत्रा कँडी आवडते म्हणून मी 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे. आणि थोडं अगदी छोटासा अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे. कुठलाही बर्फाचा पदार्थ असेल त्याच्यामध्ये मीठ घातलं तर बर्फ हा छान मिळून यायलाही मदत होते. आता हे आपलं ऑरेंज कँडीचं मिश्रण तयार झालेलं आहे. हे छान आता संत्र्याचं पाणी माझ्याकडं असा एक कँडी स्टँड आहे त्यामध्ये भरणार आहे आणि ते डिफ्रीजमध्ये एक 8 तास ठेवून देणार आहे. फ्रीजचा फ्रीजर फास्ट मोडवरती जर ठेवला तर ही कँडी 4 तासातसुद्धा होते. हे मिश्रण म्हणजेच आपण जे तयार केलेलं संत्र्याचं पाणी आहे ते ह्या साच्यामध्ये भरताना थोडीशी वरती जागा रिकामी ठेवा, म्हणजे ही ऑरेंज कँडी आपण जेव्हा साच्यातून बाहेर काढू तेव्हा त्याला वरती थोडीशी हवा असली ना की मग ती कँडी बाहेर सहज काढता येते.
असेच आपण आता सगळे साचे भरून घेऊयात. ही कँडी तयार होण्यासाठी कमीत कमी 5 तास तरी लागतात. मी इथं 8 तास कँडी तयार होण्यासाठी डिफ्रीजमध्ये ठेवत आहे. इथं हे अजून थोडंसं उरलेलं संत्र्याचं पाणी आहे, ते मी छोटे छोटे प्लॅस्टिकच्या माझ्याकडे डबे आहेत त्यामध्ये भरून ठेवणार आहे. किंवा तुमच्याकडे जर चहा पिण्याचे छोटेसे थर्माकोलचे जर कप असतील त्यामध्ये सुद्धा ही ऑरेंज कँडी छान तयार होईल. आता आपण एक 8 तासांनी भेटूयात. डिफ्रीजमधून ही कँडी काढल्या अशी थोडीशी पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आणि मग ती एक 2 ते 3 सेकंदांनी डिमोल्ड करूयात, म्हणजेच ह्या साच्यातून बाहेर काढूयात. दिसायला किती छान दिसते आहे ना ही ऑरेंज कँडी, अगदी मस्त. आणि बाहेर जशी ऑरेंज कँडी मिळते तशीच्या तशी किंबहुना त्याच्यापेक्षा थोडी जास्तच टेस्टी ही ऑरेंज कँडी झालेली आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही एकदा करून बघा. आणि ऑरेंज कँडीचा किंवा कुठलीही कँडी बनवण्याचा साचा जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही मघाशी सांगितल्याप्रमाणे थर्माकोलचे छोटेसे पाणी प्यायचे म्हणा किंवा चहाचे ग्लास असतात त्यामध्ये हे सिरप ओतायचं आणि ही कँडी तयार करायची. अशा ह्या मस्त म्हणजे मस्तच ऑरेंज कँड्या तयार करा आणि लहान मुलांबरोबर तुम्ही पण लहान व्हा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.